येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। मुख्यमंत्री म्हणाले, लोक म्हणतात आमदार माजलेत। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। विधान भवन परिसरात गुरुवारी 17 जुलै रोजी झालेल्या राड्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्यास सांगितलं। त्यानंतर पडळकर उभे राहिले आणि त्यांनी घडलेल्या प्रकारावर खेद व्यक्त केला। त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना आलेल्या धमकीचा उल्लेख केला। जितेंद्र आव्हाड यांनी आलेल्या धमकीबाबत माहिती देत असताना सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांना रोखलं आणि मूळ विषयावर बोलण्यास सांगितलं। त्यानंतर विरोधी बाकांवरील आमदार म्हणाले, आव्हाडांना बोलू द्या, त्यांचं बोलणं थांबवू नका। यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। आपण ज्या प्रतिष्ठेबद्दल बोलत आहोत, ही काही एका व्यक्तीची प्रतिष्ठा नाही, ती या सभागृहाची प्रतिष्ठा आहे आणि ती आपण जपली पाहिजे। आज बाहेर लोकांच्या शिव्या पडतायत। लोकांच्या शिव्या या काही एकट्या पडळकर किंवा त्यांच्या माणसाला पडत नाहीयेत। सर्व आमदार माजलेत असं लोक म्हणू लागलेत। हे आपण गांभीर्याने घेतलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीत राजकारण करून चालणार नाही, हे बरोबर नाही। अशा वक्तव्याचं समर्थन योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले। ही प्रतिष्ठा काही कोणा व्यक्तीची नाही, इथे बसलेल्या प्रत्येकाची प्रतिष्ठा या ठिकाणी खराब झाली आहे। आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत। आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून। जरा काही गांभीर्याने घ्या। ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक। अक्कलकोटमधील व्यापाऱ्यांनी दिला बंदला प्रतिसाद। आमदार देवेंद्र कोठेंकडून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 55,555 हजार वह्यांचं अनावरण आणि सीएम रिलीफ फंडला 5,55,555 रुपयांची मदत। सोलापूर विद्यापीठात प्राथमिक आणि माध्यमिकच्या 2,000 शिक्षकांचं प्रशिक्षण झालं सुरू। उजनी धरणात झाला 95% पाणीसाठा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कविता सादर करत म्हणाले, मुंबई महाराष्ट्राचीच। मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील। किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प। सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध। किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर। संपर्क 77 800 43 800। Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744-788-8222 and 6399-888222. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे मुंबईत डान्स बार। आमदार अनिल परब यांचा गंभीर आरोप। आमदार रोहित पवार यांच्या विरोधात 353 नुसार गुन्हा दाखल करा, पोलीस बॉईज संघटनेची मागणी। हिंदी सक्तीबाबत मी कोणतीही अंमलबजावणी केली नव्हती, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। मुंबई येथील सर्व लोकलचे डबे एसी करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार। पुढील काही दिवसात रेल्वे विभाग याबाबत अधिकृत घोषणा करतील, देवेंद्र फडणवीस यांनी दिली विधानसभेत माहिती। विधिमंडळ परिसरात अधिवेशन काळात अभ्यागतांना प्रवेश बंद, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा।
VR पवार सारीज सेलचा बंपर धमाका. नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू 50 to 70% ऑफ. तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमतीत. आता वेळ आहे जबरदस्त बचतीची. साड्या, ड्रेस, लेहंगा सगळं स्वस्तात. लवकर या, स्टॉक संपण्याआधीच. VR पवार सारीज 275 चाटी गल्ली सोलापूर. फोन 9552 74 47 99. संगमेश्वर जवळ एसटी आणि मिनी बसच्या भीषण अपघातात 34 प्रवासी जखमी. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव बदलण्यात येणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली. इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर होणार. राज्यात आता गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांची घोषणा. जनसुरक्षा विधेयकाबद्दल महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली राज्यपालांची भेट. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, जनसुरक्षा विधेयक विरोधकांना विश्वासात न घेता मंजूर केलं गेलं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन. 5 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक. कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. मनसे पदाधिकारी जमील शेख यांच्या हत्येची पुन्हा चौकशीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज तिरंगा नव्हे भगवा आहे, तो लाल किल्ल्यावर फडकणारच. संभाजी भिडे यांचं वक्तव्य. बीडमधील महादेव मुंडे प्रकरणात 196 जणांची चौकशी. 83 साथीदारांची माहिती. मोबाईल डंप डेटा तपास यासह विसेरा तपासणी सुरू होईल. तपास प्रगतीपथावर. देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती. नागपूरमध्ये वीज कोसळून 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 5 महिला जखमी. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.